होय होय वारकरी, होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, काय करावी साधने फळे अवघेची येणे, अभिमान नुरे, अभिमान नुरे, कोड अवघेची पुरे, काय करावी साधने फळे अवघेची येणे, तुका म्हणे डोळा, तुका म्हणे डोळा विठो बैसला सावळा, काय करावी साधने फळे अवघेची येणे, विठ्ठला विठ्ठला सांद्र नीलाबोधांब जगन निहित पाणी मंडनम मंडलानम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गकारू दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांग रागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कलावज्ञे जियोधरावतारम कलाकांग तेजोदिका मोदिक भद्रम कलानिशवादापणोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय ओम नमो ज्ञानेश्वराय
परमेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे मी कळा कुसरी काही जणीने बोलतो वचनाती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी काय करावी साधने फळे अवघेची येणे प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत जगदवंदनीय देऊचे थोर साधू श्री संत तुकोबरा यांचा 4 चरणांचा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे तुकोबाराय आपल्या आयुष्याचं जर कल्याण करायचं असेल तर काय करावं हे स्पष्ट उपदेश करतात विठ्ठला प्रस्तुत सेवेला सुरुवात करण्याच्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा असतो तो म्हणजे असा चालत आलेला पालखी सोहळा आपला आषाढीचा आणि जो आपण आळंदीवरून निघतो आणि पंढरपूरला जाऊन पोहोचतो आणि ज्यांच्यामुळं सेवा किंवा ज्यांच्यामुळं ही आपल्याला सेवा करण्याची संधी भेटली ते माझे परम मित्र म्हणा भाऊ म्हणा किंवा आमचे महाराज म्हणा किंवा आमचे गुरुवर्य म्हणा आणि आपल्या दिंडीचे चालक सुधाकरजी महाराज खैरगावकर यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे महाराज कारण एक माणूस सांभाळायला होईना गेलंय इथं सगळे सांभाळून सगळ्याला घेऊन चलावं लागतं महाराज आणि निष्ठेनं आपण वारी करतो त्या वारीचं फळ जर चांगलं व्हायचं असेल तर अंतःकरणातून केलं पाहिजे अन्यथा होत नाही विठ्ठला आणि ज्यांनी आपल्याला राहण्याची इथं जागा दिली त्यांचं पण मनापासून धन्यवाद आणि इथे जमलेले सगळे गायनाचार्य मस्के भाऊ असू द्या आमचे चंद्रपूरकर माधव महाराज असू द्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गावकरी टाळकरी गायनाचार्य मला जरी कोणाचं नाव माहीत नसलं तरी तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद सगळ्यात मोठं म्हणजे वैभवांचं मृदंगाचार्याचं असतं महाराज आम्ही एवढे म्हणणार गायणार बोलणार आणि सगळ्यात कर्तृत्व यांचं असतं म्हणून महाराज तुमच्यापासून मनापासून आणि येथे उपस्थित असलेले आमच्या लहान युवा कीर्तनकार भक्ती दिदी करावं तेवढं कौतुक कमी महाराज कारण लहानपणापासून जर आपण परमार्थ हाती घेतला तर ते सिद्धीला जातो जेव्हा तो सकळ सिद्ध आहे हात चालावया आपले हातपाय जोपर्यंत चालतील तोपर्यंत आपण ह्या वाऱ्या या देवाची भक्ती केली पाहिजे पण लहानपणापासून जर भक्ती हातामध्ये अंतःकरणात घेतली तर ते सिद्धीला गेल्याशिवाय राहत नाही म्हणून भक्ती महाराजांचं खूप मनापासून धन्यवाद तसेच सगळे आमचे वारकरी असू द्या प्रत्येक गावाचे निष्ठावंत वारकरी असू द्या यांचं पण मनापासून धन्यवाद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या आळंदीपासून निघजेपर्यंत पंढरपूरपर्यंत आपल्या सोबत वारकरी संत म्हणून ओम पाटलाचं चॅनल कधीही टाका आयुष्यामध्ये आठवण आली तर नक्कीच त्याला कोणताही व्हिडिओ आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाही म्हणून त्यांचं पण मनापासून धन्यवाद सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो आणि तुमच्या पुढे दंडवत घालून मी माझ्या कीर्तनरूपी सेवा सुरुवात करतो प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय जडजीवांना उपदेश करतात महाराज आणि आपल्या आयुष्याचं कल्याण कशामुळे होतं आणि कल्याण करायचं नेमकं काय करायचं आपल्याला दुःखाची निवृत्ती करावी लागेल आणि नित्य सुखाची प्राप्ती जेव्हा करावी लागते आणि जेव्हा नित्य सुख आपल्या आयुष्यात येतं त्यावेळेस समजून जायचं की आपल्या आयुष्याचं कल्याण झालं विठ्ठला
करायचं पण तुकोबार आहे समजा कुठंतरी पंढरीला जा, पंढरपूर पहा, कुठंतरी विठ्ठलाला पहा, कुठं अंतकरणामध्ये आपल्या घ्या. पण आपली नजर, आपले विचार, आपले आचार जर विचारात घेतले तर आपल्याला दोन प्रकारे विचार, दोन प्रकारे दृष्टी असते महाराज. एक संसारिक दृष्टी आणि दुसरं म्हणजे परमार्थिक दृष्टी. विठ्ठल संसारिक दृष्टीचं सांगायचं म्हटलं, प्रत्येक जण आयुष्यामध्ये संसार करतो. साधू संतांनी सांगितले प्रत्येकाने संसार करावा. असोनी संसारी पण पक्षी अंगणी उतरती ते काय गुंतून या. म्हणजे पक्षी जरी अंगणात उतरले तरी पोट भरजेपर्यंत खातात आणि उडून जातात. पण आपण तसं नाही, आपण त्या विषयामध्ये गुंतून राहतो. म्हणून आपण संसाराच्या दृष्टीनं पाहताना आपल्या आयुष्याचं कल्याण कसं होईल एवढं मात्र बघितलं पाहिजे. विठाला आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख आहे. असा श्रीमंत राहू द्या किंवा गरीब राहू द्या, श्रीमंत माणसापाशी जा, त्या माणसाला विचारा तुझ्या जर आयुष्यामध्ये दुःख आहे का सुख आहे. जर एखाद्या प्रत्येक गोष्टी त्याच्या जवळ असून तो तुम्हाला म्हणू शकणार नाही की माझ्या आयुष्यात पूर्ण सुख आहे. दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार, दुःख बांधवानी आहे हा संसार. त्याला विचारा तुझ्या आयुष्यात दुःख आहे का नाही. तो सांगणार माझ्या पण आयुष्यात दुःख आहे. तेच प्रश्न गरीबापाशी जाऊन विचारा, त्याला विचारा आयुष्यामध्ये का बाबा तुझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे का नाही. तो पण सांगेल माझ्या आयुष्यामध्ये दुःख आहे. मग आपल्याला हे दुःख मिळतं कशामुळं. आयुष्यामध्ये काही गोष्टीची आपण प्रत्येक आशा करत असतो महाराज. एक म्हणजे पहिल्यात महत्वाचं आपल्या विषयीबद्दल असतं. विषयाची आशा केली की आपल्या अंतःकरणात दुःख येतं. 2 नंबर धनविषयी जर विचार केला, अखंड आपण धनाचा विचार, जन्म झाला आपल्याला जोपर्यंत करता येत नाही तोपर्यंत ठीक आहे. पण जोपर्यंत आपल्या हातामध्ये बळ आलं, आपण कार्याला लागू, कामाला लागू, त्यावेळेस पासून जे मरेपर्यंत आपल्याला वाटतं काहीतरी कमावं, धन धन म्हणून आपण जगत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनाची, आपण प्रवास करता, वारी करता, कुठेही घरी असताना आपण लोकांची निंदा कशी करता, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आता विषयाचा जर विचार केला, प्रत्येक जण विषयामध्ये जन्म झाला की शेवटपर्यंत 5 प्रकारचे विषय असतात. रस, गंध, स्पर्श, शब्द आणि रूप. या 5 प्रकारे जे विषय असतात त्या विषयामध्ये आपण गुंतून राहतो. मला सांगा, विषयामध्ये गुंतून राहिला, विषय ओढी बोलले जीव कोणी याची करील किंवा विषयामध्ये मोठे मोठे मेले किंवा त्यांची बरोबर वाट लागायची वाट लागली, मग त्या विषयामध्ये विषयाचे लोलिंगत आपण जर ह्या विषयामध्ये पडलो तर आपल्याला बी तीच वाट लागल्याशिवाय राहत नाही. म्हणजे या विषयामध्ये पडून राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये कल्याण कसं होईल हे आपण लक्षात ठेवून या संतांच्या मार्गाने गेलं पाहिजे. विठाला आणि सगळ्यात महत्वाचं हे तर सोडा, जे तू विषयाची गोडी, जे तू मेला नसंडी. म्हणजे जन्म झाल्यानंतर आपण ठीक आहे बा, शेवटपर्यंत विषयाला भूलतो, पण मेल्यानंतर पण विषयाची गोडी आपल्या आयुष्यामध्ये राहते. ज्ञानोबराय सांगतात. मग आपल्याला आता जर विषयाची गोडी लागली तर नक्कीच मेल्यावर ते पण आपल्या आयुष्यामध्ये अंत करण्यामध्ये रुतल्याशिवाय राहत नाहीत आणि मेल्यावर पण ते विषय आपल्या अंतकरणात राहतातच. विठाला
मग या विषयामधून आपण दूर निघलं पाहिजे. प्रेम करायचं कुटुंबावर, लेकर बायको प्रत्येकाला आहे, प्रत्येकाचं प्रेम एकमेकावर असायलाच पाहिजे, हरकत नाही. पण एवढंही प्रेमाचं उतू जाऊ देऊ नका की सगळी आपली घागर रिकामी होईल. विठ्ठल तुम्ही आता मी हातगाव डेपोला कंडक्टर आहे, माहित नसेल किंवा मी सांगतो तुम्हाला, मी प्रत्येक जण प्रवासामध्ये करताना प्रत्येकाशी काही काही आपल्या हातगावमध्ये एक डोरली म्हणून गाव आहे, तिथे एक आजी माझ्या वयस्कर होती. तिला वाटलं महाराज तुम्ही तर कीर्तन करता पण आई बापाविषयी सांगा. आई बापाविषयी जेवढं सांगावं तेवढं कमी आहे. मातृपितृ देवामध्ये पहिल्यांदा आपल्याला म्हणजे सगळ्या देवांमध्ये मातृपितृ देवभाऊ पहिल्यांदा सांगितले. त्यांनी म्हणले मी एवढं लहानाचं मोठं केलं, रोजानं जाऊन 3 ते 4 5 एकर जमीन घेतली, पण आज माझ्या तिघापैकी एकही मुलगा सांभाळ करत नाही. एवढी शोकांतिका वाईट आहे महाराज. विठाला मग या गोष्टी आपल्या संसारात असतात. विषयापासून दूर निघायचं. आपण कितीही जीव लावा पण तेच जीव जर आपल्या आई वडिलांना लावला ते आयुष्यभर आठवणीत ठेवतात. लहान मुलगा तिला महिनाभर खाऊ आणू द्या आणि महिन्यातून 1 दिवस खाडा होऊ द्या, त्या दिवशी तो बापावर मायवर रुसून बसल्याशिवाय राहत नाही. पण त्याच वर्षामधून महिन्यातून 1दा 2दा किंवा वर्षातून 4दा आपण खाऊ माय बापाला आणा. आपलं वर्षभर मायबाप म्हणतात माझ्या पोरानं खाऊ आणला. विठाला विषयाची जोडी आपण काढून टाकली पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची धनजोडी. प्रत्येकाला वाटतं आयुष्यामध्ये धन 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 कमवावं, पण जैशी स्थिती आहे तैशी परी राहावी. जेवढं प्रारब्धामध्ये जर आपल्या धन असेल तेवढं आपल्याला मिळतं. आपण त्याचा जास्त असं आशा करायची नाही की मला जास्त धन मिळावं. आपल्याला काय लागतं, पोट भरून भाकर खायला लागली, कपडे घालायला, कुठंतरी राहायला. आपण वारीचा जर विचार केला, आपण आळंदीपासून जेव्हा निघतो आपण काही खाऊन दिवस काढतो, घरी एवढे पंचपक्वान राहतात पण तिथं जात नाहीत. पण ह्या वारीचं एवढं महत्व आहे, एवढं सौंदर्य आहे महाराज. इथं जशी भाकर मिळेल तसं आपण पोटभर खाऊन आपण जगत असतो. विठाला म्हणजे धनाची अपेक्षा एवढी आहे महाराज. धन कमवा. तुकोबराने सांगितले जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकारी. उदास विचारे वेचकारी. उदास विचारे आपल्याला चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्गाने धन कमवायचं असतं महाराज. आता आळंदीवर निघाल्यानंतर आपण पुण्याहून सासवड पर्यंत प्रवास केला. सगळ्यांनी बॅगा कशा होत्या, येताना चिपट्या होत्या, पण इथपर्यंत आलं की बॅगा कशा झाल्या, फुगल्या. हा नाही म्हणूच नका, आता तुम्हाला लागल तेवढं घ्या आणि तिथंच खा. इथं आल्यानंतर आपल्याला फराळ भेटतो, सगळ्या गोष्टी भेटतात. आता वारीमध्ये बिशी भरणारे काय असतात तर काही न भरणारे असतात. म्हणजे अनुकूल परिस्थिती काय असतील, प्रतिकूल काय असतील महाराज. अनुकूल परिस्थितीमध्ये सगळ्याला काय सगळ्या गोष्टी भेटतात. म्हणजे बिशी भरलेल्याला नाश्ता भेटतो, जेवायला भेटतो, सगळ्या गोष्टी भेटतात. मग रस्त्यानं खा, पण नाश्ता आल्यावर जेवढं आपल्याला लागेल तेवढं कमी खा जा. नाश्ता मारलं की मारायचा दुपारी जेवाय बसलं की डबल कोयता मारून मारायचं. मग ते तर सोडा, मग संध्याकाळ झाली त्याच्यावर डबल कोयता. जरा लिमिट घ्यायचं. वातावरण
पाणी कुठं कसं राहते कुठं कसं राहते वातावरण बदललेलं आहे. आणि मग तेवढं खाल्यानंतर सकाळी माणूस ते दिंडीत दिसणार. कुठं दिसते? हा, बांधाच्या माग, लिंबाच्या बांगात इथं दिसते, ते दिंडीत दिसणार. म्हणून अतिरेक करण्यापेक्षा कोणत्याही गोष्टीचा कमी वापर करा. नक्कीच आपलं यश आपल्या हातामध्ये आहे. विठाला आता धन संपत्ती जाऊ द्या, सगळ्यात महत्वाचं आपल्या आयुष्यामध्ये आपण जगत असताना या प्रत्येक जण आपण एखाद्या सोबत कितीही राहा, पण तो व्यक्ती एखाद्या वेळेस आपल्या माघारी आपल्यासोबत भांडणं झाले की त्याची निंदा करणार. जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत चांगलं बोलणार, पण जेव्हा दुर्जनाशी जोडी म्हणजे दुर्जनाचा जेव्हा संग लागतो तेव्हा सज्जनाची खेतर तोडी. म्हणजे दुर्जनाचा संग लागला की सज्जनावर शिंतोडी उडवायची महाराज. म्हणजे चांगलं कितीही आपण असू द्या, एखादा व्यक्ती धुतलेल्या तांदूळासारखं असते, पण त्याच्यावर शिंतोडे उतरण्याचं काम काही लोक करत असतात. विठाला आयुष्यामध्ये काही करा, पुढल्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्याबद्दल आदरच असला पाहिजे. पुढचा माणूस मूर्ख झाला होऊ द्या, पण आपण मूर्ख होऊ नका. त्यानं निंदा केली करू द्या, त्यानं भांडणं केले करू द्या, पण आपण नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंता. आपण नम्रता घ्या, नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये त्याच्याही आयुष्याचं सुख आल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणजे अशी संत निंदा असो, कोणत्या माणसाची निंदा असो, ही कमीत कमी आपल्यापासून लांबवली पाहिजे. दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आपण दखल द्यायची गरज नाही. पुढचा माणूस जर वाईट काही वागत असेल तर त्याचे कर्म त्याला भोगावे लागतात. आणि पुढचा जर वाईट वागून जर तुम्ही त्याची निंदा करत असताल तर त्याचे पाप आपल्या डोक्यावर पडल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून केले कर्म झाले त्याची भोगावे. आपण जर असे कर्म करत गेलो तर नक्कीच ते आपल्याला भोगायला आल्याशिवाय राहत नाहीत. विठाला आपण असा संसारामध्ये प्रत्येक गोष्टीचा विचार केला की आपल्याला दुःख होत असतं या गोष्टीचं, पण हे दुःख निवारण्यासाठी काही साधक बसलेले राहतात, विचार करतात आपण काय करावं, आपलं कल्याण करायचंय, आपल्याला नित्य सुखाची प्राप्ती करायची, आपल्याला दुःखाची निवृत्ती करायची, करावं काय. भरपूर साधनांचा विचार करतात, पण प्रत्येक साधनामध्ये विघ्न येतात. आता आपल्याला एखादी गोष्ट नाही कळली, मला जर एखादी गोष्ट नाही कळली तर मी सुधाकर महाराजांपाशी जावं, महाराज मला या गोष्टीचं निवारण करा आणि मला मार्गदर्शन करा. जर माझ्या गोष्टीचं निवारण झालं की माझ्या आयुष्यामध्ये मला सुख भेटतं, आनंद वाटतो. तसं त्या साधकांना वाटलं आपल्या आयुष्याचं कल्याण करायचंय, आपल्याला नित्य सुखाची प्राप्ती करायची. मग कुठं जावं? असा माणूस हुडका की त्यानं दुःखावर विजय मिळवलाय आणि सतत नित्य सुखाची प्राप्ती करून घेतली. विठाला मग सगळ्याच्या मुखामध्ये होतं तुकोबार आहे. मग जा तुकोबाराकडे विचारा त्यांना, दुःख ते कैशी नवी स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारी दाशी. दुःख कसं आहे, न देखवे दुःख कितीही कुठेही जा, पण तुकोबाराच्या आयुष्यामध्ये आपल्याला डोळ्यानं जरी दुःख दिसत असलं पण तुकोबाराच्या अंतःकरणात दुःख नव्हतं, ते तेवढंच प्रेम होतं. विठाला प्रश्न पडला कुठे जायचं नाही, आपण ज्यांनी दुःखाची निवृत्ती केली ते तुकोबारा, त्यांच्याकडे जाऊन विचारायचं. मग साधक तुकोबाराकडे गेले, तुकोबाराला प्रश्न केला, तुकोबाराय आम्हाला तुमच्यासारखं नित्य सुखाची प्राप्ती करायची, आमचं दुःखाची निवृत्ती करायची, आयुष्यात काय केलं पाहिजे त्यावेळेस प्रथम चरणात सांगा.
पहिल्यांदा तू काय कर, वारकरी हो मग पंढरी पहा. महाराजांनी इथं द्विरुक्ती वापरली. महाराज होय होय वारकरी. महाराज सांगू शकले असते होय वारकरी काय, होय वारकरी. पण आपण वारकरी ज्यावेळेस होतो त्यावेळेस एका अंगाने वारकरी झाला तर पूर्णत्वाला जात नाही. म्हणून महाराजांना वाटलं कुठंतरी दोन अंगाने सांगावं. एक आंतरिक दृष्ट्या आणि एक तर बहिर्गत दृष्ट्या. दोन प्रकारे महाराजांनी सांगितलं होय होय वारकरी. जर अंतकर किंवा बाहेरचा विचार केला, आपल्याला पहिल्यांदा वारकरी व्हायचंय, पहिल्यांदा काय केलं पाहिजे? वारकरी होण्यासाठी पहिल्यांदा माळ घातली पाहिजे. माळ घालायची. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा. मग आपल्याला माळ परिधान केल्यानंतर कधीही बघा आपल्या वारकरी कोशामध्ये वारकऱ्यानं राहिलं पाहिजे. महाराज कुठेही जाऊ द्या, गळ्यामध्ये तुळशीची माळ, आपल्या कपाळाला बुक्का आणि आपले पांढरे वस्त्र. जर कमीत कमी कीर्तनात कुठेही उभं टाकला किंवा भजनात बसला तर आपला वारकरी पोशाख आपल्या अंगावर असला पाहिजे. पहिल्यांदा तुकोबाराने विचार केला, पहिल्यांदा बहिर्गत तू हो. आषाढीची वारी कर, एकादशी कर, सगळे व्रत कर. या सगळ्या गोष्टी केल्यानंतर अंतकरणाकडे गेली. मला सांगा, एखाद्यानं भक कपडे घातले, माळी घातल्या, गंध लावले दररोजच्या दररोज, आणि अंतकरण जर खराब असेल तर काय फायदा? गुळ माखून या ठेवीला दगड, वरी दिसे लोक भलाचारी. एका दगडाला हातात घ्यायचं आणि दगडाला गुळानं माखायचं आणि गुळ एखाद्या माऊलीच्या हातात द्यायचा वारीमध्ये. माऊली काय करणार? ती खाणार का नाही? माऊली गुळाची डेप आहे खावडी एकादशीमध्ये, तुम्ही खाता की नाही? मग त्याचे दात पडतात. मग असं जर अंतःकरणात जर वेगळं असेल आणि बाहेरून जर गुळ दाखवत असेल, नक्कीच पुढल्या माणसाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. विठाला किंबहुना पंडू सुद्धा अंतर शुद्ध नसता. म्हणजे अंतकरण ज्याचं शुद्ध नाही त्याची बहिर्गत दृष्ट्या ही भक्ती करून ती फळात जाऊ शकत नाही. विठाला बहिर्गतरित्या सोडा, अंतकरण. अंतकरण स्वच्छ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ. मग कशानं निर्मळ होतं? ते देवाच्या नामचिंतनानं निर्मळ होतं. आपण इकडं अनंत वाचाळ बरळती बरळ, आम्ही येताना भजन करत यायचो. आपण पंढरपूरला जाताना कोणी म्हणू न म्हणू आपल्या मुखामध्ये ज्ञानोबा तुकाराम असला पाहिजे. भजन करत करत पंढरपूरला जा, पण व्यर्थ बोलण्यापेक्षा, प्रापंचिक किंवा इतर संसाराच्या गोष्टी बोलण्यापेक्षा देवाचं नामचिंतन करा. ते फळाला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून अंतकरणातून भजन करत पंढरपूरला जा आणि त्या पंढरीला पहा. अवघेची तीर्थ घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा किंवा अवघेची संता. एका पुंडलिकाचं जरी दर्शन घेतलं तरी सगळ्या संतांचं दर्शन होतं. म्हणून पंढरीला गेलं पाहिजे. असे साधन असल्यानंतर इतर साधनाची काय गरज आहे? अभंगाच्या दुसऱ्याच्या
वारीची येणे, इतर आपल्या साधनाची गरज नाही. कुठेही गेलात, आपण जन्माला आलात आणि जन्म भेटल्यानंतर पंढरपूरचा वारकरी झालात, तर आपल्याला इतर साधनांची गरज नाही. महाराज, पंढरीचा वारकरी जर आपण झालात तर त्याला धन्यता प्रत्येक संतांनी दिलेली आहे. महाराज, मग आपण वारी करताना श्रीमंत असतो, गरीब असतो, सगळेजण वारीमध्ये असतात. कोणाच्या घरी कमतरता प्रत्येक गोष्टीची असते किंवा एखाद्यापाशी प्रत्येक गोष्टी अवेलेबल असतात. पण वारीमध्ये आल्यानंतर मग श्रीमंत राहू द्या किंवा गरीब राहू द्या, त्याला प्रत्येक जण माऊली म्हणून हाक मारल्याशिवाय राहत नाही. विठाला येतं सोडा. आता पुण्यामध्ये बाथरूमची किती अवघड होती परिस्थिती. आता आम्ही काय केलं माहिती आहे का, सगळेजण सकाळी सकाळी बाथरूमला गेलो. मग बाथरूमला गेले, मग मला वाटलं आमचे महाराज आहेत, महाराजाला लवकर कोणी जागा देईल. बाथरूम पशी गेल्यानंतर आमचा मामा ते महाराज सरका. मग आमच्या माऊलीले हुशार, अय म्हणले महाराज बिराज तिकडं, इथं सगळेच महाराज आहेत. म्हणजे इथं सगळेच महाराज आहेत आणि सगळेच माऊलीचं रूप आहे. म्हणून वारीमध्ये आल्यानंतर प्रत्येक जण सारखा आहे. मी सुंदर किती आहे, मी श्रीमंत किती आहे, माझ्यापाशी किती मोठं गटोडं भरलंय की माझ्यापाशी किती पाण्याच्या भरले, ह्याला महत्व नाही. पुढल्याचं मन अंतःकरणातून आपण भरवलं पाहिजे, ह्याला सगळ्यात मोठं महत्वाचं कारण आहे. म्हणून आपण इतर साधनाची गरज नाही. आणि हे जर साधना केले तर सगळे फळ आयुष्यामध्ये भेटल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून आपल्याला तुकोबाराने विचार केला, इथं जर आपण वारी केली तर आपला अभिमान गेल्याशिवाय राहत नाही. अभंगाच्या तिसरे आपण वारी करताना म्हणजे या आपल्या समता बघून, सगळ्याचा भाव बघून आपला अभिमान निघून जातो का. तर ज्या वेळेस आपण वारीमध्ये येतो त्यावेळेस आपल्या दृष्टीला जे जे दिशे दृष्टी ते हरिरूप, म्हणजे आपल्याला जे जे दृष्टीला दिसतं ते हरिरूप होऊन जातं. म्हणजे चराचरामध्ये आपण विठ्ठलाचं, माऊलीचं, तुकोबाराय, ज्ञानोबारायांचं रूप पाहतो. म्हणजे विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला, या तत्वाच्या आधारावर प्रत्येक माणसामध्ये आपण विठ्ठलाला पाहतो. मग एकदा आपल्या डोळ्यामध्ये जर सगळा विठ्ठल बसला तर आपल्या आयुष्यामध्ये सुखाची प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला आपण प्रत्येक माणसामध्ये देव बघू लागलो तर आपल्या गोष्टी आयुष्यामध्ये सगळ्या इच्छा आकांक्षा कोणावर दृढ आपण निंदा करणं सगळ्या गोष्टी सोडून देतो का. तर पुढचा माणूस देव रूप आहे.
म्हणून आपण त्या गोष्टी सोडतो. म्हणून तुकोबारा वाटला आमच्या अंतकरणामध्ये तुकोबारा हेच बसलेल्या अभंगाच्या चौथ्या चरणात तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे डोळा तुका म्हणे आपल्या नजरेमध्ये प्रत्येकाला देव बघा आणि आपली नामचिंतनामध्ये वारी पंढरपूर मध्ये घेऊन जा. नक्कीच आपल्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. ढोबार कुमारी ढोबार कुमारी वाटलं होतं कुठं पाऊस येते पण बघा शेवटी बरोबर यायला लागलं. माऊलीला सांगून ठेवलं देवा कीर्तन झाल्यावर तुमचा वर्षा होऊ द्या. मेघराजाला सांगा अंतकरणातून बोला, नक्कीच आपला ऐकल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून सगळ्यांना रामकृष्ण आहे महाराज नसके महाराज असू द्या, आमचे माधव महाराज असू द्या किंवा चंद्रपूरचे प्रत्येक भजनी मंडळामध्ये निष्ठेनं आपली भक्ती करतात महाराज. वारीनं फक्त निष्ठेनं भजन करणं, निष्ठेनं टाळ वाजवणं सगळ्या गोष्टी. म्हणून त्यांचं मनापासून धन्यवाद. आणि ज्यांनी सेवा करण्याची परवानगी दिली त्यांचं मनापासून सुधाकर महाराजांचं धन्यवाद. कारण त्यांचं कर्तृत्व खूप मोठं आहे, आपल्याच्यानं होत नाही महाराज. मी तर कितीही मोठा हो द्या पण मी आयुष्यात कधी दिंडी करणार नाही, महाराजासोबतच जाईल, पण मी स्वतः दिंडी करणार नाही का. म्हणून त्यांचं कर्तृत्व मोठं आहे. सगळ्यांना रामकृष्ण आहे, सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो. ज्ञानेश्वर